वर्षामध्ये आणि स्वतः दुसऱ्या बाजूने सांगतात की मी सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये 37 वर्ष आहे. मी म्हणालो होय बाबा, मी तुमच्या सारखे सिंधुदुर्गामध्ये तुमच्या स्वार्थासाठी 9 जणांच्या हत्या नाही केल्या. उपकार करत्या श्रीधर नाईक असतील, रमेश गोवेकर असतील, रमेश मंचकर असतील, सत्यविजय भिसे असेल आणि शेवटी सक्का चुलत भाऊ अंकुश राणे अशा लोकांच्या हत्या करून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी 9 जणांना संसारातून उद्ध्वस्त केलं. तसं पाप विनायक राऊतने नाही केलं. बाबांनो, तुमचा तो थोरला कार्टा 4 महिन्यापूर्वी चिपळूण मध्ये आला. समोर भास्कर शेठ जाधव यांचं ऑफिस दिसलं. गुहागरला सभा घ्यायची होती. उतरला चिपळूण मध्ये, गेला भास्कर शेठ यांच्या कार्यालयाच्या समोर आणि थैथॅट नागड्यापणाने नाचता तसं थैथॅट करायला मोकळा झाला. आणि गुहागरला गेल्यानंतर त्या जाहीर सभेतून बाबा 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 राक्षसाची अवलाद परवडली. पण हा निलेश राणे त्याच्या तोंडातून वाचा वाणी नव्हती तर विकार होता, विकार. व्यासपीठावरून माय भगिनींचा उद्धार करून शिव्या घालणारा हा निलेश राणे. आणि नारायण राणेवर काय कौतुक हो. 8 दिवसापूर्वी एका भाषण करताना म्हटलं मला निलेश राणेंचं कौतुक करावं असं वाटतं की निलेश राणे विनायक राऊतची चांगली मिमिक्री करतो. मी म्हटलं मला देव पावला. या शिमग्यामध्ये आपल्याला एक नाचा मिळाला. बरोबर ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.